मनाला तृप्त करणारा, खूप वेळासाठी जिभेवर चव रेंगाळत ठेवणारा आणि प्रत्येक नारळी पौर्णिमेला आठवण करून देणारा अगदी छान असा हा गोड भात. नारळी पौर्णिमा स्पेशल हा नारळी भात बनवलेला आहे. चवीला अतिशय छान लागतो आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आठवण करून देणारा हा नारळी भात एकदा नक्कीच बनवा. हा नारळी भात पौष्टिक बनवण्यासाठीचे देखील टिप्स सांगणार आहोत. त्याचबरोबर छान असा मौसूत असा हा भात झालेला आहे. सो हाय, मी कविताच किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आणि अशाच भरपूर टिप्स आहेत. नवनवीन रेसिपी शिकायच्या असतील तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन स्पेशल आज आपण हा नारळी भात बनवलेला आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी तांदूळ घेताना बासमती तांदूळ घ्यायचा आहे. हा तांदूळ छान असा स्वच्छ धुवून 5 मिनिटासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवायचा. त्यानंतर आपण लगेचच भात करण्यासाठी आपल्याला लागणार आहे ओला नारळ छान असा ओलाच असलेला घ्यायचा. त्याचबरोबर स्लाईस करायचा आणि मिक्सरला छान असा दळून घ्यायचा. तुम्ही हवं तर किसणीने किसून घेतला तरीही चालेल, परंतु ही पद्धत मला थोडीशी सोपी वाटते. या ठिकाणी 1 वाटी तांदूळासाठी 1 वाटी या ठिकाणी ओला नारळाचा चव घेतलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी कढईमध्ये टाकायचं पाण्यामध्ये टाकायचं मीठ. पाणी मोजून घेतलेलं नाही, कारण आपल्याला जे भातातील स्टार्च आहे ते काढून टाकायचं आहे. त्यासाठी अशा पद्धतीचं आपण शिजवून घेत आहोत. त्यानंतर या ठिकाणी पाणी छान असं गरम झालं की लगेचच यामध्ये धुतलेला तांदूळ टाकायचा. आता तुम्हाला जर अगदी झटपट 5 मिनिटाच्या आत हा भात बनवायचा असेल तर अशा पद्धतीने शिजवून न घेता कशा पद्धतीने बनवायचं हे पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे. त्यामुळे दोन्हीपैकी तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. परंतु भातामधील जे स्टार्च असतं ते मला काढून टाकायचं होतं, त्यासाठी मी ही पद्धत यूज केली. छान असं मध्यम आचेवर 8 ते 9 मिनटं छान असा उकळून घेतलेला आहे आणि भात पूर्णपणे शिजवून घेतलेला आहे. साधारणतः 95% भात शिजवलेला आहे. त्यानंतर त्यातील सगळं पाणी गाळून घ्यायचं आणि छान थंड करून घेतलेलं आहे. त्यानंतर साजूक तुपाची छान फोडणी देऊया. त्यासाठी कढईमध्ये टाकायचं साजूक तूप, त्यामध्ये दालचिनी टाकायची. त्याचबरोबर हिरवी विलायची जर फोडून तुम्हाला सगट घालायची असेल ना तरी देखील घालू शकता, परंतु या ठिकाणी मी विलायची पावडर करून ठेवलेली आहे त्यामुळे तीच वापरणार आहे. त्यानंतर यामध्ये टाकायचा ओल्या नारळाचा चव. आता या ठिकाणी हा नारळी भात बनवताना ड्रायफ्रूट्सचं प्रमाण असेल किंवा ओल्या नारळाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी अधिक केलं तरीही चालणार आहे. या ठिकाणी आपण ड्रायफ्रूट्समध्ये यामध्ये बदामचे काप टाकलेले आहे. त्यानंतर नारळ छान असा परतवून घेतल्यानंतर यामध्ये टाकायचं 1 वाटी गूळ. आता या ठिकाणी गुळाचं प्रमाण देखील तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी अधिक केलं तरीही चालणार आहे, परंतु पाऊण ते 1 वाटी एवढा वापरायचाच आहे. त्यानंतर गूळ छान असा आपल्याला यामध्ये वितळून घ्यायचा आहे. या ठिकाणी दुसरी जी पद्धत आहे ती पद्धत जर म्हणाल तर कुकरमध्ये तुम्ही साजूक तूप टाकायचं. आत्ता जी प्रोसेस केली ती सगळी प्रोसेस करायची. त्यानंतर त्यामध्ये तुम्ही ओल्या नारळाचं पाणी देखील घालू शकता, ज्यावेळेस आपण गूळ वगैरे त्यामध्ये मिक्स करून घेतो त्यावेळेस, आणि ओल्या नारळाचं पाणी घालू शकता. त्याचबरोबर भात शिजवण्यासाठीचं पाणी टाकायचं, छान अशी उकळी आणायची आणि त्यामध्ये तांदूळ टाकायचा आणि त्यानंतर कुकरच्या मध्यम आचेवर 2 ते 3 शिट्ट्या करून शिजवून घ्यायचं. आता या ठिकाणी आत्ता ही जी कढईमध्ये प्रोसेस केली आहे ती प्रोसेस आपल्याला कुकरमध्ये अगोदर करून घ्यायची आणि त्यानंतर तांदूळ आणि पाणी टाकून तो भात शिजवून घ्यायचा. ती प्रोसेस तुम्ही करू शकता. या ठिकाणी विलायची पावडर टाकलेली आहे. अगदी थोडंसं पाणी मी टाकलेलं होतं, जे नारळामधील जे पाणी होतं ते पाणी मी टाकलेलं आहे, ज्यामुळे छान गोडसर चव यावी यासाठी. आणि त्या पाण्यामध्येच गूळ छान असा वितळून घेतलेला आहे. त्यानंतर भात छान असा या गुळामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा. आता ज्यावेळेस तुम्ही गुळामध्येच हा तांदूळ शिजवता त्यावेळेस त्या भाताला रंग थोडासा डार्क येतो आणि अशा पद्धतीने जेव्हा आपण परतवतो त्यावेळेस पाहिजे तेवढा आपण डार्क रंग येणार नाही. त्याचबरोबर तुम्ही गूळ कोणत्या प्रकारचा वापरता, अगदी पिवळा गूळ असेल तर रंग थोडासा कमी येईल. त्याचबरोबर तुम्ही जर लाल काळा जो गूळ असतो तो वापरला लालसर रंगाचा तरी देखील भाताला त्यामुळे रंग जास्त येईल. अगदी छान असा भात झालेला आहे. वाटीमध्ये काढल्यानंतर आपण तो सर्व करूया. खूप छान परफेक्ट असा आपला हा नारळी भात तयार झाला आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि नारळी पौर्णिमा स्पेशल, रक्षाबंधन स्पेशल आज आपला भात तयार झाला आहे. गेले 5-6 दिवसापासून आपण खूप सगळ्या रक्षाबंधन स्पेशल स्वीटच्या रेसिपी पाहत आहोत. त्यामध्ये घेवर असेल किंवा जिलेबी
त्याचबरोबर इतरही वेगवेगळ्या रेसिपीज पाहत आहोत. त्या रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला देणारच आहे. आणि रक्षाबंधन स्पेशल गेले 4 ते 5 दिवस आपण आणखीन काही स्वीटच्या आणखीन रेसिपी पाहणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.